नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे। आज दिनांक 7 डिसेंबर 2024 आज आपण सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोरून बोलत आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाला मानाचा मुजरा आणि अभिवादन आपल्यासोबत आहे। आज निलेश आरके यांच्याकडून जाणून घेऊया, आज 6 डिसेंबर 2024 महापरिनिर्वाण दिनानिमित्त की हे दिवस म्हणजे बाबासाहेबांचं बाबतीत कशाबद्दल मनवले जातात आणि चैतन्यभूमी दादर इथे आज लाखोच्या संख्येने बौद्ध आयानू तिथं जाऊन बाबासाहेबाचं दर्शन घेत आहे। यांच्याकडून जाणून घ्या। दादा जय भीम। निलेश भैया आरके, आपलं दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे। जय भीम। धन्यवाद। जय भीम, धन्यवाद। बरं, महापरिनिर्वाण निमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करा। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो त्यांनी आपल्याला सुविचार जो मंत्र दिला आहे तो आजही लागू पडतोय। आणि आज आमच्यासाठी आमचा महामानव आम्हाला सोडून गेलेला आहे, तर याच्यापेक्षा दुःख आम्हाला कोणतंही नाही। आणि महामानवाने सांगितलेले जे काही आम्हाला उपदेश आहे किंवा त्यांचे बोधपर जे पण वचन आहे, आम्ही पावलोपावली त्यांच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी आम्ही एक वही एक पेन हा अभियान राबवलेलं आहे। परत रक्तदान शिबिर की महामानवाप्रती आमची कृतज्ञता व्यक्त व्हावी। कुठे ना कुठे आपण फूल नाही तर फुलाची पाकळी या आशेने किंवा या धोरणासाठी आम्ही आमच्याकडून जेवढीही मदत होते तेवढी करतो। आणि परत एकदा महामानवाला त्रिवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो। बरं दादा, आपल्यासोबत आहे बारकू आरके, सामाजिक कार्यकर्ता। दादा जय भीम। जय भीम। आज लाखोच्या संख्येनं दादरला, मुंबई येथे चैतन्यभूमीला बौद्ध आयानू जात आहे, त्याबद्दल तुमचं काय बोलणं आहे? आज सर्व भारतीयासाठी दुःखाचा दिवस आहे आणि काळा दिवस आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन। आज 68वा वर्ष झालेत बाबासाहेबांना, आणि त्यानिमित्त आम्ही प्रत्येक समाजाच्या वतीनं आणि समाज बांधवाच्या वतीनं एक अभिवादन कार्यक्रम घेतला। अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी सर्व समाजानं उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि समाजीच टोटल समाज समजा जमा होता। त्यानंतर आम्ही एक वही एक पेन हे आमचं एक अभियान आहे, ते आम्ही राबवलं। त्याच्यानंतर एक रक्तदान शिबिर हे सुद्धा राबविलं। बाबासाहेबाला ज्या अपेक्षित होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आम्ही बाबासाहेबाला एक फूल आपलं फूल किंवा मग मेणबत्ती न आणता त्यांना एक वही एक पेन हे आणा। आणि गरजू विद्यार्थी ज्या मुलांना शिक्षणासाठी जे आवश्यक आहे ते मिळत नाही, काही वेळेस ते मिळालं नसल्यामुळं ते शाळेत शिकू शकत नाही, त्यामुळं आम्ही एक वही व एक पेन हे अभियान चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर आमचा एक रक्तदान शिबिर हा एक मोठा सामाजिक उपक्रम आहे। आम्ही तर आमचा दरवेळेस आता हा 7वा रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे आणि वही पेनचा उपक्रम आहे। आता रक्तदान शिबिर आज लोक आणि आतापर्यंत 81 रक्तदान शिबिर डोंडे झालेलं आहे। हां, तर हा उपक्रम चांगला आहे ना। आम्हाला जे अपेक्षित आहे बाबासाहेबांना तेच आम्ही युवा व्यासपीठ आंबेडकर नगर सिल्लोड हेच आम्ही हा उपक्रम राबवतो। ठीक आहे, आपले 2 शब्द समजतो मी, पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। निलेश भैया घोषणा द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बाबासाहेब अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय।